आजही खेळत आहे. चांगला अनुभव आणि चांगला संघ देखील बांधलेला आहे. स्लॉकशिपचा प्रयत्न BW ची विकेट मिळणार आहे. चांगला निर्णय अंपायरच्या माध्यमातून देखील आला आहे. परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. दुसरा धक्का लागत असताना विक्टोरियन स्पोर्ट्स टीमला सुरुवात आपल्याला इथनं खराब पाहायला मिळते. सुरुवात जरूर एक नशिबाच्या चौकारानं झाली होती. त्याच्यानंतर उमर बाद झालाय आणि मोनिश देखील परततो मैदानाच्या बाहेर. दुसरी विकेट. 4-2 पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना विक्टोरियन स्पोर्ट्स. न्यू बॅटर साकिंगेनला साकिब. पुन्हा टॉप एज. मिस सामिंग होतं. अजिबात कंट्रोल नव्हता शॉट वरती फलंदाजाचा. शाकिबला इथं धाव मिळते. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाते 1 पुढे. स्कोर बोर्डवरती रन्स आपल्याला एकूण पाहायला मिळत आहेत. 2 खेळाडू बाद 5 धावा फक्त धावफलकावरती आहेत. का बॉलिंग केली पहिल्या षटकामध्ये. विकेट टू विकेट आपल्याला बॉलिंग पाहायला मिळाली. सुंदर बॉलिंग करत असताना आपण बघितलं पहिल्या बॉलवरती नशिबाच्या 4 धावा मिळाल्या होत्या उमर खानला. त्याच्यानंतर मिळाली विकेट. त्याच्यानंतर जी बॉलिंग आपण बघितली क्वालिटी बॉलिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये. BC4 चॅम्पियन ट्रॉफी फ्री एंट्री टुर्नामेंट. सुंदर क्रिकेट टुर्नामेंट आपण एन्जॉय करीत आहोत. आजचा तिसरा निर्णायक दिवस आहे. काल धनेश स्पोर्ट्सचा अप्रतिम खेळ राहिला आणि पहिल्या दिवसामध्ये चॅलेंज स्पोर्ट्सनं जबरदस्त कामगिरी केली होती या स्पर्धेमध्ये. थोडासा आपण वेळ कमी कर्षित करायचा आहे. रन्स आहेत फक्त 5. 2 खेळाडू बाद. शनु कुरेशी आणि रमीज रईस सध्या तरी आज अंपायर म्हणून मैदानाच्या आतमध्ये काम बघतायत. शकील कुट्टे आणि गोकुलदास पाटील देखील आपल्याला नेक्स्ट मॅचमध्ये पाहायला मिळतील. परेश महाजन पहिल्या दिवशी जोडले होते या क्रिकेट टुर्नामेंटमध्ये. दर्शन पाटील सेकंड ओव्हरमध्ये पॉवर प्लेच्या सज्ज. पहिलाच बॉल फटका सुंदर ऑन साइडला खेळत. रन चांगला मिळतील. चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. फटक्यांची गरज आहे. आला सिक्सर. ऍक्शन रिप्ले टेलिव्हिजन सेट वरती शाकिबच्या बॅटमधून हा एक दमदार फटका पाहायला मिळाला. पहिल्या ओव्हरमध्ये धावा एवढ्या आलेल्या नव्हत्या म्हणून आता इथनं काय आक्रमक शॉट खेळावे लागतील. सिक्सरच्या मदतीने संघाची धावसंख्या फ्लाय होते. 6 जाते पुढे. स्कोरबोर्ड 11 धावा. 2 खेळाडू बाद. शाकिब का प्रतिम खेळाडू आहे. बरेचसे आपल्याला बदल या सीझन मध्ये पाहायला मिळतात BC4 फॉर्मॅटमध्ये. जे खेळाडू रेग्युलर ज्या टीम मध्ये खेळायचे आता ते बरेचसे खेळाडू आपल्याला वेगवेगळ्या टीम मध्ये पाहायला मिळतील आणि प्रत्येक टीम जी या सीझनला उतरतीये यंगस्टर जास्त आपल्याला पाहायला मिळतात. काही नवोदित खेळाडू पाहायला मिळतात. काही रेग्युलरचे जे खेळाडू बऱ्याचशा वर्षांपासून खेळतात ते देखील पाहायला मिळतात. चांगला फॉर्मॅट आहे. नेक्स्ट बॉल. रिव्हर्स खेळ आहेत. फिल्डिंग चांगली. डायरेक्ट हिटची गरज. प्रयत्न चांगला होता. वेगवान तिथनं डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आपण बघितला फिल्डर कडनं. जे गली रिजन मध्ये आपण बघतो फिल्डिंग करत असं धावेतनं एक सिंगल मिळते आणि या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 जाते पुढे. स्कोर बोर्डमध्ये आपल्याला रन सिकून पाहायला मिळत आहेत. झालेल्या 12 धावा. 2 खेळाडू बाद. 12 धावा. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आहे. मोहित आणि शाकिबला चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. या दोघांनी इथं चांगली बॅटिंग केली. एक चांगली भागीदारी जर सेट केली. एक चांगली भागीदारी बनवली तर एक चांगलं टार्गेट सेट केलं जाईल. बर्फानी बाबा टीमचा जर विचार केला तर बॅटिंग ऑर्डर भरपूर डीप पर्यंत आहे. चांगले फलंदाज या टीम मध्ये. अक्षय पाटील, दर्शन असतील, सूरज शेने असतील, सूरज पाटील असतील, असे बरेचसे खेळाडू.
रिवर्स खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क अजिबात नाहीये. येत असताना हा डॉट बॉल. मोनिश पाटील देखील याच टीम मध्ये आहेत. नेक्स्ट बॉल. दर्शन, सुंदर आहे चेंडू, वेगवान चेंडू आता पाहायला मिळाला. आणि दर्शन पाटील जेव्हा जेव्हा बॉलिंग करतात तेव्हा तेव्हा त्यांच्याकडनं असे काय आपल्याला चेंडू पाहायला मिळतात, कधी जास्त वेगानं कधी कमी वेगानं, कुटप्पाच्या असतील, या प्रत्येक वेळेस व्हेरिएशन आपल्याला बऱ्याच वेळा पाहायला मिळतं. आणि तो व्हेरिएशन आता देखील आपण बघितला. चेंडूवरती विकेट टू विकेट बॉलिंग करत असताना पहिल्याच बॉलवरती सिक्सर आल्याच्या नंतरचा हा कमबॅक पाहायला मिळाला. पूल करायचं होतं मिस्टामिंग. सूरज पाटील सरकला पुढे, सोप्पा झेल. अजून एका फलंदाजाला परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. विक्टोरियन स्पोर्ट्स थोडासा बॅकफुटला मॅच मध्ये. जानूशंगानं बर्फानी बाबा टीमचा खेळ होतो या मॅच मध्ये. धक्का क्रमांक 3, तिसरा धक्का मैदानाच्या बाहेर. अपील स्ट्रॉंग. LBW विकेट इथनं मिळते, परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. महत्वाची विकेट, बॅक टू बॅक काही धक्के आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऍक्शन रिप्ले टेलिव्हिजन सेटवरती आपल्याला पाहायला मिळेल. आणि विकेट इथनं मिळालेली आहे. LBW ची विकेट मिळालेली. आपण रिप्ले मध्ये जर बघितला तर पाहायला मिळतो की मिडलला कदाचित हा चेंडू मिडल समवरती जानूशंगानं अंपायर देखील निर्णय लगेचच दिलेला आहे. आणि मोठा धक्का लागत असताना बघतो आपण. जसा गेला मैदानाच्या मध्ये फलंदाज अल्ताफ शेख, तो परत पुन्हा मैदानाच्या बाहेर. विकेट्स इथनं येत आहेत. पूर्णपणे बॅकफुटला आता सध्या तरी आपण बघतो मैदानाच्या मध्ये. विक्टोरियन स्पोर्ट्सच्या मॅच मध्ये भागीदारी खूप महत्वाची आहे. जी बॉलिंग होती दर्शनच्या पहिल्याच बॉलवरती सिक्सर. आपण समोरच्या अँगलने बघूया. एक्झॅक्ट, अतिशय सुंदर निर्णय दिलेला आहे. अप्रतिम डिसिजन. अल्ताफ देखील नक्की जेव्हा बघेल ऍक्शन रिप्लाय तेव्हा त्याला देखील कदाचित समजून यावं. खूप चांगला निर्णय सध्या ते रमीज सरांचा आपल्याला पाहायला मिळाला यावेळेस LBW च्या माध्यमातून. नवीन बॅटर हुसेन खान, न्यू मानिन. सध्या तरी भागीदारी खूप महत्वाची आहे. गुच्छामध्ये विकेट मिळत आहेत. 4 धक्के लागलेले आहेत. रनच्या स्कोरवरती फक्त आणि फक्त 12. रणबंदी सुरू आहे, आपण असं नक्कीच उल्लेख करू शकतो. साकिब कडनं अपेक्षा नक्कीच आहे. तर साकिबच्या बॅटमधून सिक्सर आलेला आहे. आता बघूया तो कसा बॅटिंग करतो. पुन्हा एकदा घाटवालला कंटिन्यू केलेला आहे. घाटाल, मनोज घाटाल यावेळेस समोर खेळण्याचा प्रयत्न सॉफ्ट हँडने होता. सिंगल डबलना तोच प्रयत्न आहे की इथनं एखादी भागीदारी, छोटीशी भागीदारी खूप महत्वाची आहे. महत्वाच्या 4 विकेट गेलेल्या आहेत. सेन्सिबल क्रिकेट खेळावा लागेल, संयमानं क्रिकेट खेळावा लागेल. आणि तो तसाच काय प्रयत्न सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. रनसेट स्कोरबोर्डवरती 13-13, 13 धावा, 4 खेळाडू बाद. सध्या तरी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते या मॅच मध्ये. मनोज घाटाल हो द विकेट ना. नेक्स्ट बॉल, फटका सुंदर आहे.
टायमिंग प्रचंड चांगलं आहे, रन्स देखील चांगला मिळतील. चेंडू मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर, सिक्सर. सिक्सरच्या मदतीने संघाची धावसंख्या आता वेगानं पुढं, जी धावसंख्या बऱ्याचशा वेळासाठी थांबली होती. आपण रिप्लेमध्ये बघतोय, पुन्हा तुम्हाला पाहायला मिळेल ॲक्शन टेलिव्हिजन सेटवरती. प्रिन्स मूवीचं टेलिकास्ट अतिशय सुंदर. सकाळी रवी गुलबी देखील आपल्यासोबत जोडले होते. प्रतिमेश आशीर्वाद किंवा त्यांची पूर्ण जी टीम आहे त्यांचं खूप चांगलं वर्क असतं. BC4चे जेव्हा जेव्हा मोठे मेगा इव्हेंट असतात, मग BPL असेल किंवा BC4 ट्रॉफी असेल, या मोठमोठ्या मेगा इव्हेंट आपण 10PL असेल, मोठमोठ्या मेगा इव्हेंट आपण बघत असतो. प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून जो टेलिकास्ट होत असतो जबरदस्त. रवी गुलबी सातत्यानं नवीन नवीन संकल्पना घेऊन येत असतो प्रत्येकी सीझनमध्ये. रनसेट स्कोरबोर्डवरती 19, 4 खेळाडू बाद, 19 लॉस ऑफ 4. पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना विक्टोरियन स्पोर्ट्स मॉर्निंगचा पहिला सामना, BC4 चॅम्पियन ट्रॉफी, आजचा तिसरा दिवस, निर्णायक मेगा फायनल आजच पाहायला मिळेल. ग्रँड फिनाले डे समोर खेळलेत. फटका चांगला, डीपमध्ये चांगली फिल्डिंग, चेंडू शोषून फेक करेपर्यंत दावीतनं एक सिंगल मिळते. मनोज घाटाल सेकंड स्पेलमध्ये बॉलिंग मार्कमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली स्कोरबोर्ड 20 वरती आहे. तिसरा षटकाचा के मार्गस्थ असताना 20 धावा. थोडासा विक्टोरियन्स बॅकफुटला जरूर आहे, मग आता बॅटिंग चांगली आहे. आपण बॅटिंग पहिल्या दिवशी बघितली होती. उमर खान जरी स्वस्त्यामध्ये बाद झाला असेल, येणारे फलंदाज चांगले आहेत. यावेळेस विकेट इथनं मिळते. पुन्हा एकदा घाटालनं केला कमबॅक. धक्का लागत असताना या मॅच मध्ये 5वा ऍक्शन रिप्ले तुमच्या मेगा स्क्रीनवरती. काय लेंथ आहे, काय टप्पा, काय व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळतो मनोज घाटालकडनं. विकेट टू विकेट बॉलिंग आणि आता 20ला 5 अशी परिस्थिती विक्टोरियन स्पोर्ट्सची पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना. साकीब बाद झाला. आमचे सन्माननीय माजी अध्यक्ष अल्ताफभाई बाली यांचं देखील आगमन. बाली सर, व्हेरी गुड मॉर्निंग. आपलं पुन्हा एकदा BC4 चॅम्पियन ट्रॉफीमध्ये मनपूर्वक हार्दिक सरचे स्वागत आहे. अल्ताफ बाली साहेब यांचं देखील आगमन, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. यावेळेचा हा चेंडू सुंदर आपल्याला पाहायला मला. काय मनोजनं बॉलिंग केलेली, मनोज घाटालनं विकेट टू विकेट आपल्याला बॉलिंग पाहायला मिळते. सध्या तरी थोडासा बाकफुटला या मॅचमध्ये. विक्टोरियन स्पोर्ट्स 5 खेळाडू बाद आहेत, 20ला 5 अशी परिस्थिती या मॅचमध्ये. इथनं डाव सावरणं गरजेचं आहे. समोर बर्फानी बाबा संघाकडे बॅटिंग ऑर्डर जबरदस्त आहे. मॅक्झिमम 60+ गरजेचं आहे. पुन्हा गती कमी केली. चेंडूच्या बॅटचा संपर्क अजिबात नाहीये. 3 ओव्हरचा खेळ संपलेला आहे आणि 3 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या आपण बघितली तर आपल्याला फक्त 20 धावा, 5 खेळाडू बाद आपल्याला ही परिस्थिती पाहायला मिळते. सध्या तरी विक्टोरियन स्पोर्ट्सची थोडासा बॅकफुटला. बघतो आपण BC4 सिटी क्रिकेट जे आपल्याला असोसिएशन पाहायला मिळते भिवंडीची, खास करून जे आमचे मेंबर आहेत त्यांचं उल्लेख होणं खूप गरजेचं आहे. सध्या तरी अध्यक्ष म्हणून काम बघतायत अमोलदादा पाटील, यांचं मनापासून आभार. माझे अध्यक्ष म्हणून आमचे मगाशीच आगमन झाले अल्ताफ बाली साहेब, तसेच सुभाषदादा ठाकरे, संजयभाई म्हात्रे, पांडुरंग धर्मा पाटील, दिनेशजी चौधरी, तसेच मांगेलाल पालीवाल यांचं देखील मनापासून आभार. मॅगी 11चे जे पुरस्कर्ते किंवा स्पॉन्सर आहेत त्यांचं मनापासून आभार. तसेच आमचे बंटी शेळके असतील, तसेच आमचे विश्वास पाटील कुक्षाचे असतील, प्रमोद म्हात्रे आहेत त्यांचं देखील मनापासून आभार. त्याच्यानंतर शोभ मेमन यांचं देखील मनापासून आभार. तसेच आमचे हमीदुज्जमा यांचं देखील मनापासून आभार. तसेच आमचे असर अन्सारी, हे सगळे आमचे BC4चे सगळे मेंबर आहेत.
यांची बरीचशी मेहनत आहे याच्या मागे. BC4 म्हटलं की BC4 सिटी क्रिकेट असोसिएशन चे सगळे आमचे भिवंडीचे मेंबर. आणि BC4ची एक वेगळीच मजा. BC4ला जो सध्या आपण बघतो क्रेज म्हणा आणि जी प्रसिद्धी म्हणा ती आपल्याला सातत्यानं पाहायला मिळते. BC4 जेव्हा फॉर्मॅट असतो तेव्हा आणि फ्री एंट्री टुर्नामेंट एवढं सोपं नाही. एवढं चांगलं DD ग्राउंड आपण बिनारचं बघतो आणि अतिशय सुंदर नियोजन आहे असं उल्लेख होणं खूप गरजेचं आहे. सध्या तरी फ्री एंट्री टुर्नामेंट आपल्याला पाहायला का मिळतच नाही. प्रत्येकी क्रिकेट टुर्नामेंटमध्ये जी एंट्री फीज असते तुम्ही जर गेले तर तुम्हाला पाहायला मिळतील. हा चेंडू ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर आहे. अंपायर सांगत असताना व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्राच्या मदतीने संघाचे धावसंख्या झाले 1 नंबर. स्कोर कार्डवरती रन्स आपल्याला एकूण पाहायला मिळत आहेत 21. 21 धावा आहेत. कपिल बॉलिंग मार्कवरती. भिवंडीचा मलिंग आपल्याला पाहायला मिळतो. विकेट टू विकेट बॉलिंग त्याची पाहायला मिळते. लास्ट इयर रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये काय बॉलिंग केली होती कपिल ना. गुरसेचा खेळाडू आहे. सुंदर एक चेंडू पुन्हा ॲक्शन रिप्लाय. कपिलच्या अगेन्स्ट मोठे फटके खेळणं एवढं इझी जाणार नाही आहे. जागेवरनं क्रीजमधून करण्याचा प्रयत्न होता बॅटरचा. चेंडूना बॅटचा संपर्क पुन्हा नाही आहे. येत असताना हा डॉट बॉल. धावसंख्या फक्त 21 आहे. 5 खेळाडू बाद. चौथ्या षटकाचा काही मार्ग साथ स्टेप आउट झाले. पुन्हा लेंथ आपल्याला वेगळी पाहायला मिळते. थोडासा अगोदर चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. मग त्या चेंडूची जी पिचिंग की लेंथ आहे पुन्हा मागे पाहायला मिळाली. मग किती चांगली बॉलिंग होती. विकेट टू विकेट बॉलिंग करत असताना कपिल केने षटकामध्ये व्हेरी गुड बॉलिंग. पूल केलाय फायनली. आता चेंडूने बॅटचा संपर्क झाला. 3 चेंडू डॉट आल्याच्या नंतर एक सिंगल इथनं मेल फक्त आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली. स्कोरबोर्ड 22 धावा आहेत. 2-2 22 धावा 5 खेळाडू बाद अशी सध्या तरी परिस्थिती. विक्टोरियन स्पोर्ट्स बागकोटला पूर्णपणे मॅचमध्ये कमबॅक करावा लागेल. मॅक्झिमम 50-60 धावा तरी बनवणं गरजेचं आहे. बर्फनी बाबा टीमकडे जानू शंकर त्यांचा बॅटिंग ऑर्डर आहे. जानू शंकर त्यांच्याकडे जे बॅटर आहेत चांगली बॅटिंग त्यांनी पहिल्या दिवसामध्ये केली होती. तसा प्रयत्न खूप गरजेचा आहे. नेक्स्ट बॉल रिव्हर्स. सोपं नसणारे मैदानाच्या आतमध्ये असे का फटके खेळणं. चेंडू आणि बॅटचा संपर्क पुन्हा नाही येत असताना डॉट बॉल. का बॉलिंग केलेली आहे कपिलनं. ग्रेट बॉलिंग. हा चेंडू ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर आहे. अंपायर रमेश रईस सर सांगत असताना हा चेंडू वाईट पुन्हा टाकावा लागेल. एक्स्ट्रा धावेत एक मिळते. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 23. 23 धावा. क्लायमेट खूप सुंदर आहे. सकाळचा हा सुंदर वातावरण थंडगार असा क्लायमेट. समोर ट्राय केला. रन्स इथं चांगल्या मिळतील. या फटक्यांची गरज देखील आहे. हा चौकार बराचसा प्रेशर दूर करेल आणि या चौकाराच्या मदतीनं विक्टोरियन स्पोर्ट्सची धावसंख्या त्यामध्ये 4 पुढे जाते. स्कोरबोर्डमध्ये आपण जर रन्स बघितल्या तर एकूण 4 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 4 वर्षाखेरीज संघाची धावसंख्या 27. 5 खेळाडू बाद. चला फायनलच्या कॅप्टन आणि अंजुमन स्पोर्ट टीमचे कॅप्टन आपण लगेचच संपर्क साधायचा. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल अंजुमन स्पोर्ट्स आणि फायनल स्पोर्ट्समध्ये. कॅप्टन आपण लगेचच रिपोर्ट करायचं टॉससाठी. आणि या मॅचमधून जो संघ जिंकणार आहे आय थिंक त्याच्यामध्ये काहीसा चेंजेस बघूया. आज देखील 5 मॅचचा शेड्यूल आहे. निर्णायक दिवस. सूरज केने बॉलिंग मार्कवरती पहिला स्पेलमध्ये सज्ज. राऊंड विकेट.
पहिलाच बॉल सुंदर आहे त्याचा, चेंडू आणि बॅटचा संपर्क आहे. का अंपायरिंग होते मैदानाच्या. मगाशीच देखील मी उल्लेख केला की जेव्हा जेव्हा आमचे चारी अंपायरचा मी उल्लेख केला, परेश महाजन असतील किंवा आमचे शकील कुट्टे असतील, गोकुलदास पाटील असतील, रमेश रईस असतील, यांचा सातत्याने उल्लेख होत असतो. शानू कुरेशी असतील सध्या तरी ॲज अंपायर, प्रमुख अंपायर म्हणून काम बघतायत. चांगली अंपायरिंग होते, सगळ्यांचंच कौतुक आहे. रनचे स्कोरबोर्डवरती 20-28 धावा. फिल्डिंगमध्ये काहीसा चेंजेस, लेफ्टी बॅटर साकिंग यांना आपल्याला पाहायला मिळेल. साहिलच्या बॅटमधून एक चौकार जरूर आलाय. फॉलो करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क जरूर आहे. साहिलला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. 6वी विकेट. 6वा धक्का लागत असताना विक्टोरियन स्पोर्ट्स थोडीशी बागपुटला आणि बरपानी बाबा संघ मॅचमध्ये ऑल इज वेल सध्या तरी. आदेश नवीन बॅटर्स, गोल्डन सिक्सर पहिल्या दिवसाचा अजूनही आठवतोय. विक्टोरियन स्पोर्ट्सला धावांची गरज होती. एक बॉलमध्ये आय थिंक 3 बनवायचे होते. त्यावेळेस त्याच्या बॅटमधून आलेला गोल्डन सिक्सर आपण एन्जॉय केला होता. आदेश तो झाला मैदानाच्या आतमध्ये. रन सध्या तरी आपल्याला भरपूर कमीच पाहायला मिळतात असा आपण इथनं उल्लेख जरूर करू. धावा फक्त 28 आहेत. 6 खेळाडू बाद. 5व्या षटकाचा किंवा मार्ग असेल. सूरजनं चांगली बॉलिंग केलेली आहे. टर्न करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क पुन्हा व्यवस्थित नाहीये. धावीतनं एक जरूर मिळेल. लेग बायचा इशारा अंपायरचा आपल्यापर्यंत दिला आणि या एका धावेच्या मदतीनं संघाचे धावसंख्या झाले 1 न पुढं. स्कोरबोर्ड 29 धावा धावा पुस्तकावरती आहेत. रन्स बनवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतोय. मॉर्निंगची पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळते. आजचा हा निर्णायक दिवस. BC पोर्ट चॅम्पियन ट्रॉफी आपण एन्जॉय करतोय. फ्री एंट्री टुर्नामेंट. कुठल्याही टीमकडनं कुठल्या प्रकारची एंट्री फीज न घेता ही क्रिकेट टुर्नामेंट. खराब आहे चेंडू, त्याच्यावरती मोठा फटका जरूर येणार होता आणि तो गरजेचा देखील होता. चेंडू लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर महत्वपूर्ण. स्लोवर टाकण्याचा प्रयत्न, कठर टाकण्याचा चेंडू प्रयत्न होता, मात्र त्याच्यावरती हा मोठा फटका आलेला. आता विकेटवरती पाहायला मिळाला. सिक्सरच्या मदतीने संघाची धावसंख्या 35 धावा. हुसेनच्या बॅटमधून हा सिक्स आलेला. आदेशाने हुसेनला आता इथनं चांगली बॅटिंग करून एक चांगली धावसंख्या सेट करावी लागेल. मॉर्निंगचा पहिला सामना आहे. 6 वर्ष मॅचमध्ये 50+ तरी जाणं गरजेचं आहे. बॉलिंग अटॅक चांगला आहे विक्टोरियन स्पोर्ट्सकडे. त्या अनुषंगानं मॅक्झिमम तेवढं तरी धावा होणं गरजेचं आहे. 50+. सूरज राऊंड विकेट. फटका अजून एक सुंदर आहे. बॅक टू बॅक आता मोठे फटके हुसेनच्या बॅटमधून. अजून एक सिक्सर. मिड विकेटला हा फटका पाहायला मिळाला. याच्या अगोदर लॉंग लेगला आपण सिक्सर एन्जॉय केला आणि हा मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुन्हा अर्ध्या विकेटवरती चेंडू. त्याच्यावरती हा सिक्सर. तुम्ही बघू शकाल ऍक्शन रिप्ला प्रिन्स मूवीचा टेलिकास्ट. स्वतः प्रथमेश देखील आता सध्या तरी आज कॅमेरा म्हणून तिकडे काम बघतायत. रनचे स्कोरबोर्डवरती या सिक्सरच्या मदतीने एकूण 41 धावा आहेत.
6 खेळाडू बाद. चिनू प्रमुख कॅमेरामॅन म्हणून सध्या तरी तुम्हाला स्क्रीनच्या बरोबर त्या वर्षा स्थानमध्ये पाहायला मिळतील. हुसेननं पुन्हा मॅच मध्ये कमबॅक केला 2 सिक्सरच्या नंतर. ओव्हर द विकेटने गेलेत. यावेळीचा चेंडू चांगला. ही लेंथ हा टप्पा चांगला आहे. याच्या अगोदर असंच काय करण्याचा प्रयत्न होता राऊंड विकेटनं, मात्र 2 सिक्सर आले. ओव्हर द विकेटने गेल्याच्या नंतर पुन्हा मॅच मध्ये कमबॅक किंवा हा चेंडू आपल्याला चांगला पाहायला मिळाला सूरजकडनं. एकूण षटकं संपलेत. 5 ओव्हरचा खेळ संपलाय. 5 ओव्हर अखेरीस VS अर्थातच विक्टोरियन स्पोर्ट्सची धावसंख्या 6 खेळाडू बाद 41 धावा धावफलकावरती आहेत. अंजुमन स्पोर्ट्सचे कॅप्टन आणि पायनरचे कॅप्टन आपण लगेचच आमच्या व्यासपीठासमोर आपल्याला रिपोर्ट करायचंय. पुढच्या मॅचचा आम्ही टॉस करणार आहोत इनिंग ब्रेकमध्ये. लास्ट ओव्हरला सुरुवात आणि इथनं आता नशिबाची साथ जरूर लागतीये. या धावा खूप गरजेच्या आहेत विक्टोरियन स्पोर्ट्सला. त्या धावा आता येत असताना हा लकी आणि नशिबाचा चौकार आहे. इथे फिल्डर देखील काय करता येणार नाहीये. ज्या अनुषंगानं चेंडूनं लगेचच दिशा बदलवलेली आहे. 4 धावा येत येतील. या खूप महत्वाच्या धावा आहेत आदेश शाबाटमधून. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली स्कोअरबोर्डवरती 45-45 धावा. 6 खेळाडू बाद. कपिल सेकंड स्पेलमध्ये बॉलिंग मार्कवरती. नेक्स्ट बॉल घेऊन तयार. चांगला चेंडू. सुंदर आहे चेंडू. एवढं इझी जाणार नाहीये कपिलच्या अगेन्स्ट मोठे फटके खेळणं. विकेट टू विकेट त्याची आपल्याला बॉलिंग. आणि जेव्हा तो अँगल बनून कोण बनून जेव्हा चेंडू टाकतो तेव्हा त्याच्या अगेन्स्ट खेळणं अजून अवघड होतं. आणि कपिलला म्हणून तर भिवंडीचा मलिंगा म्हणून म्हटलं जातं. बऱ्याचशा मोठमोठ्या क्रिकेट टुर्नामेंटमध्ये या खेळाडूला मागणी असते. जसं मगाशी मी सांगितलं स्कोर झालेला आहे 45. पूल केलाय. टायमिंग बघायला मिस टायमिंग आहे आणि तिथे चूक कशी होईल तिकडे आपण बघतोय. मोहनीश पाटील टिंबवलीचे त्यांच्याकडनं तर चुका आपल्याला भरपूर कमी पाहायला मिळतात. आदेशला तर आधी देत असताना कपिल की तुला परतायचं मैदानाच्या बाहेर. अर्धा विकेटवरती चेंडू जरूर होता. थोडेसे फिंगर रोल केले आणि ही विकेट काय झेल पकडला. सुंदर कॅमेरा वर्क आणि त्याच्याहून चांगली फिल्डिंग मोहनीश पाटीलकडनं. बाउंड्री रायडर्स म्हणून प्रमुख काही जे फिल्डर आहेत त्यांची आपल्याला उल्लेखनीय कामगिरी पाहायला मिळते. अब्रार न्यू मॅन इन. रनचे स्कोअरबोर्डवरती 45. अजूनही चेंडू शिल्लक आहेत. अंतिम षटकातील 3. सुभाषदादा ठाकरे यांचं देखील आगमन झालेलं. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. गुड मॉर्निंग. सगळी आमची BC4 सिटी क्रिकेट असोसिएशन भिवंडीची पूर्ण ही टीम सगळे सदस्य मेंबर आपल्याला पाहायला मिळतात. सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. नेक्स्ट बॉल. चांगला चेंडू. चांगली बॉलिंग आहे. काय कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल. 50चा प्रयत्न असेल. 50 धावा तरी बनवणं गरजेचं. पुन्हा पूल केल्या समोरच्या दिशेनं खेळलेत. लॉंग मधून फिल्डर देखील पोहोचलाय. चेंडू शिवून फेक करेपर्यंत धावीतनं मिळते एक सिंगल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोअरबोर्डवरती रन्स आपल्याला एकूण पाहायला मिळतात. 46 झालेल्या. 46 धावा. 7 खेळाडू बाद. विक्टोरियन स्पोर्ट्स आणि या पहिल्या डावातील निर्णायक अंतिम चेंडू घेऊन तयार पुन्हा कपिल केने. कपिलनं चांगली बॉलिंग केली पहिल्या देखील स्पेलमध्ये. आखूड टप्पाचा आहे. रन्स इथनं मिळतील. फिल्डर भरपूर दूर आहे. फ्लॅटेड शॉट आहे. रन्स चांगले आहेत.
आणि मॅक्झिमम जी धावसंख्या होती ती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते विक्टोरियन स्पोर्ट्स कडनं. रन्स या सिक्सरच्या मदतीने झालेल्या स्कोर बोर्ड वरती 52 धावा आणि 53चं टार्गेट आहे या मॅच मध्ये आज सामना जिंकण्यासाठी बर्फानी बाबा या टीमला. हा ऍक्शन रिप्लाय शेवट जरूर चांगला झाला, हा फ्लॅटेड शॉट जरूर आला, महत्वाचा होता. आणि आता या सिक्सरनं जो टार्गेट 50+ गरजेचा होता तो टार्गेट पाहायला मिळाला. 52 धावा स्कोर बोर्ड वरती, 53चं टार्गेट आहे. चला आपण करूया पुढच्या मॅचचा टॉस. अंजुमन स्पोर्ट्स आणि पायनर स्पोर्ट्स मध्ये पुढची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आपण जाऊया लगेचच टॉस बॉक्स मध्ये. थँक्यू सो मच. बंटी शेठ शेळके, आमचे दिनेश शेठ चौधरी, या दोघांना विनंती. बंटी शेठ आपण यावा. टॉस आपण करतोय. चला पॉइंटरच्या कॅप्टन हेड असा कौल टेल आलेला आहे. थँक्यू सो मच. अंजुमननं प्रथम टॉस तर जिंकलेला आहे. महत्वाची मॅच देखील आहे. टॉस जिंकलेला आहे. काय निर्णय? बॅटिंग तुम्ही कराल. काय त्याच्या मागचं कारण आहे? पहिल्या मॅच मध्ये आपण बघतोय 6 ओव्हरमध्ये खूप कमी धावा झालेल्या आहेत. सकाळचं सेशन आहे. बॅटिंग करण्याचा निर्णय, त्याच्या मागचं काय कारण? बैटिंग करते टाइम हमारे बैट्समैन कम प्रेशर में बैटिंग करते और स्कोर अच्छा कर पाते. अच्छा अच्छा. शुभेच्छा तुम्हाला देखील भरपूर साऱ्या विजयासाठी. आमच्यासोबत हरेश जॉईंट आहेत. हरेश, टॉस तू जिंकला असतास तर काय निर्णय घेतला असता? फिल्डिंगच केली असते. आता मनासारखं झालेलं आहे. फिल्डिंग तुम्हाला करायची आहे. काय स्ट्रॅटजी असणार आहे? अंजुमन स्पोर्ट्स देखील एक चांगला संघ आहे. त्यांची चांगली उल्लेखनीय कामगिरी या क्रिकेट टुर्नामेंटमध्ये झालेली आहे. थोडक्यात कसं काय असणार आहे? गेम प्लॅनिंग म्हणा किंवा काय स्ट्रॅटजी म्हणा. खूप सुंदर संघ आहे अंजुमन आणि मागच्या सिटी इमेजनमध्ये फायनल मारले त्यांनी आणि त्यांना लाईटली घेऊन जमणार नाही. स्ट्रॅटेजी आम्ही ग्राउंडमध्ये आखणार. जो संघ पॉइंटरचा खेळ झाला तोच संघ स्क्वॉड घेऊन पुन्हा तो उतरतोस की काही चेंजेस, काही बदल आम्हाला पाहायला मिळतील? तोच संघ असेल. शुभेच्छा तुम्हाला देखील विजयासाठी. तुम्हाला देखील भरपूर शुभेच्छा विजयासाठी. टॉस झालेला आहे. अंजुमन स्पोर्ट्सच्या कॅप्टननं टॉस जिंकून त्याने घेतलेले बॅटिंग आणि फायनल स्पोर्ट्स करणार आहे पहिल्या डावामध्ये फिल्डिंग. आपण अजिबात वेळ नाही करता पुन्हा जाऊया. आज आमच्यासोबत IPL वाईज अर्थातच आपण त्यांना ऐकत असतो. IPLच्या माध्यमातून म्हणा किंवा आपलं इंटरनॅशनल क्रिकेट त्यांच्या माध्यमातून ऐकत असतो असे आमचे जवळचे मित्र कुणाल दाते सरांचा आवाज आपण ऐकूया. जाऊया कॉमेंट बॉक्समध्ये. थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद राहुल भोईर यांचा आवाज तुम्ही ऐकलात. BC4 चॅम्पियन्स ट्रॉफी फ्री टुर्नामेंटमध्ये उपस्थित सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. आमच्या मुख्य व्यासपीठावर उपस्थित आहेत एक्स चेअरमॅन अल्ताफ बाली, त्याचबरोबर या स्पर्धेचे शिल्पकार जे चेअरमॅन आहेत BC4चे अमोल पाटील,
आणि त्यांची संपूर्ण टीम ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं आहे. अल्ताफजी बाली जे एक्स चेअरमॅन आहेत, सुभाष ठाकरे, संजयभाई मात्रे, पांडुरंग धर्मा पाटील, दिनेशजी चौधरी, मांगीलाल पालीवाल म्हणजेच मॅगी सर, बंटी शेळके त्यांचेही आगमन झाले, विश्वास पाटील कुकसेचे, प्रमोद मात्रे, शोएब मेमन ज्यांचा संघ विक्टोरियन स्पोर्ट्स सध्या खेळतोय, अमिदुजमाभाई, असरार अन्सारी, सर्वांच्या माध्यमातून BC4 सिटी क्रिकेट असोसिएशन भिवंडी यांनी ही स्पर्धा तुमच्या भेटीला आणली आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये सज्ज आहे. टीम बर्फानी बाबा टेमघर कडून लक्ष या मॅच मध्ये आहे 54 धावांचं, 53 धावांचं, 53 टू विन आहे. 53 धावा करायचे, 53. अक्षय पाटील आणि सूरज पाटील ओपनिंग पेअर. खारबावचे दोन्ही खेळाडू इन ऍक्शन असतील. सूरज पाटील बाहुबली, लांबच लांब फटके मारण्यासाठी जाणला जाणारा खेळाडू. DD स्पोर्ट्स ग्राउंड भिनार मध्ये आपलं सकाळच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत. BC4 कमिटीच्या माध्यमातून एक दैदिप्यमान सोहळा. या स्पर्धेची चर्चा सध्या भिवंडी क्रिकेटमध्ये होते. BC4 म्हटल्यानंतर सर्वात जास्त पाहिली जाणारी स्पर्धा म्हणून देखील ओळख आहे. भिवंडीचं सिटी क्रिकेट सर्वात जास्त व्ह्यूवरशिप मिळवणारी गोष्ट आहे आणि सातत्याने प्रेक्षक या क्रीडा स्पर्धांवर प्रेम करत असतात. BC4 कमिटीवर, त्यांच्या संघटनेवर, त्यांच्या माध्यमातून निर्माण केलेल्या स्पर्धांवर त्यांचं प्रेम असतं. संघ मालकांबरोबर निवडलेले खेळाडू ते त्यांचं नशीब आजमावतात, कौशल्य दाखवतात. अनेक स्पर्धा सिटी फॉर्मॅटमध्ये खेळवल्या जातात भिवंडीमध्ये आणि त्याची चर्चा सातत्याने टेनिस बॉल क्रिकेटच्या वर्तुळात होत असते. अक्षय स्ट्रायकिंग एंडला. पहिला बॉल स्लोअरहून होता, कटर टाकण्याचा प्रयत्न होता, तोपर्यंत एक धाव इथे पूर्ण केली जाईल का पाहावं लागेल. अपील केली होती, फेटाळली आहे. अक्षयचं खातं उघडलंय. पहिलाच बॉल, थोडंसं मेजवानीचं स्वरूप. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज आदेश गोलंदाजीसाठी. सूरज असेल आता स्ट्रायकिंग एंडला. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग पॉइंट, शॉर्ट कव्हर पॉइंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर 30 सर्कलच्या आतमध्ये. डीप मध्ये कॉमेंट्री बॉक्सच्या समोर लॉंग ऑफ. डीप मध्ये मिड विकेट आहे, मिड ऑन आणि शॉर्ट स्क्वेअर लेग. पुन्हा एकदा लेग कटर मिड ऑन 30 सर्कलच्या आतमध्ये. बॉल त्याच्या डोक्यावरून जाईल, सीमा पार, येतोय चौकार. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह, थोडासा पुढे टाकलाय. लेग कटरचा वापर करण्याचा प्रयत्न, पायामध्ये टाकला. पायामध्ये आल्यानंतर हा स्ट्रॉंग झोन आहे या बॅटरचा, ठेवत नाही बॉल आणि हा बॉल स्लाइटली ओव्हरपिच होता, त्याच्यामुळे मेजवानीचं स्वरूप. 4 धावा मिळाल्यात. अवे फ्रॉम द बॉडी खेळला, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने. मिड ऑफला आतमध्ये घेतलं, तो फायदा उचलला सूरजने, पाठवला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. चांगली फलंदाजी, निडरता फलंदाजीमध्ये पाहायला मिळते. ऍक्शन रिप्ले, थोडासा बाहेर जाणारा बॉल होता. पुन्हा एकदा लेग कटरचा वापर, स्ट्रोकसाठी स्वतःसाठी जागा बनवली. एक्स्ट्रा कव्हरला लॉफ्टेड ड्राईव्ह दाखवत असताना धावा मिळवल्या 4. टीमची धावसंख्या 9. राऊंड विकेट. राऊंड विकेट, पायावर टाकलेला बॉल लेग स्टंपच्या बाहेर आहे असं सांगतात पंच. वाईड बॉल +1 अशा 2 धावा मिळतील. टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवर 11. लाईन थोडीशी सुधारावी लागेल तुम्हाला. मिडल स्टिकवर बॉल कमीत कमी पिचिंग करणं गरजेचं आहे. तिथून लेग कटर तुम्ही टाकू शकता. सातत्याने आपण पाहिलं, जागा दिली फलंदाजाला, त्याचा फायदा उचलला सूरजने. आता स्ट्रायकिंग एंडला अक्षय. टीमची धावसंख्या 11. अक्षय पाटील आणि सूरज पाटील. पहिल्या षटकामध्ये आदेश. थोडासा महागडा 53 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा टीम बर्फानी बाबा टेमघरला. स्टेप आउट करत खेळण्याचा प्रयत्न, थोडासा डान्सिंग डाऊन टू विकेट आल्यानंतर लेंथला खेचलं आदेशने मागे टाकत असताना. ऑन साइडला फक्त दिशा दिली अक्षयने, खात्यामध्ये भर केली. टीमची धावसंख्या 12. षटक क्रमांक प्रगतीपथावर असताना पहिलं पॉवर प्लेचं 6 षटकांच्या मॅच मध्ये बर्फानी बाबा टेमघरच्या समोर लक्ष आहे 53.
पहिलं षटक सुरू असताना धावा केल्यात 12. आदेश टू सूरज, पुन्हा एकदा कमी गतीने टाकलाय बॉल. ऑन साइडला ड्राईव्ह करत असताना तिथे क्षेत्ररक्षक होता, खराब क्षेत्ररक्षण. दोन्ही क्षेत्ररक्षक ऑन साइडला ठेवले होते, एक लॉंग ऑन एक मिड विकेट, परंतु एक सोपा झेल तिथे ड्रॉप केलाय. सूरजला मिळालंय जीवदान. टीमची धावसंख्या 13. ही जीवदानं थोडीशी धोकादायक ठरू शकतात क्रिकेटमध्ये टीम विक्टोरियन स्पोर्ट्ससाठी. लक्ष 53च आहे. अक्षयने आता उडवला इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. कव्हरचा क्षेत्ररक्षक मागे जातोय. पुन्हा एकदा कॅच ड्रॉप. अक्षयला देखील जीवदान मिळतंय. मागील 2 बॉलवर 2 झेल सोडलेत. ओव्हरची होते समाप्ती. पहिलं षटक संपलं. आदेशने पहिलं षटक टाकलं. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बर्फानी बाबा टेमगर, दिनेश चौधरी फॅम टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे 14. ऍक्शन रिप्ले इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट कव्हरचा क्षेत्ररक्षक मागे जातोय, परंतु जजमेंट त्याचं योग्य असताना बॉल हातातून निसटला. रिव्हर्स काफ झेल घेण्याचा प्रयत्न जे ऑस्ट्रेलियन घेतात, परंतु इथे प्रयत्न फसतोय. डीडी स्पोर्ट्स भिनारचं हे ग्राउंड. हे आपल्या भिनार नगरीमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. तुम्ही पाहताय BC4 चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 फ्री टुर्नामेंट, म्हणजेच कोणतीही प्रवेश फी न घेता या स्पर्धेमध्ये हे सर्व खेळाडू खेळताना दिसलेत. अमोल पाटील जे या स्पर्धेचे शिल्पकार आहेत, चेअरमॅन आहेत BC4 कमिटीचे, आणि त्याचबरोबर अल्ताफजी बाली एक्स चेअरमॅन BC4 कमिटी. भिनार विलेज एंड कडून आता गोलंदाजी केली जाईल आणि गोलंदाजीसाठी आहे साहिल. भिनार विलेज एंड अक्षय पाटील स्ट्रायकिंग एंडला, सूरज असेल नॉन स्ट्रायकिंग एंडला. धावा झाल्यात फर्स्ट ओव्हरच्या समाप्तीनंतर 14. पॉवर प्ले पहिला संपलाय, दुसऱ्या पॉवर प्लेला सुरुवात. डीप मध्ये लॉंग ऑफ, डीप मध्ये काऊ कॉर्नर, डीप मध्ये स्क्वेअर लेग. गोलंदाज तयार. फर्स्ट बॉल रनअप मध्ये चुकलाय. डेड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. अक्षय स्ट्रायकिंग एंडला, साहिल सेकंड ओव्हर मध्ये. पहिलाच बॉल थोडासा शॉर्ट लेंथ होता, बरोबर बॅकफुटला जात असताना अक्षयने पुल केलाय मिडविकेटच्या वरून 6 धावांसाठी. BC4 ट्रॉफी सिक्सर. चांगलं टायमिंग अक्षयच्या बॅटमधून. आल्या आल्या स्लाइटली शॉर्ट बॉल मागे जात असताना पुल केला मिडविकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अक्षयच्या बॅटमधून षटकार येतोय. हे खारबावचे दोन्ही खेळाडू आहेत, दोन्ही ताकदवान खेळाडू, आक्रमक बॅटर आहेत. साहिलवर दबाव. ओव्हर पिच बॉल मिड ऑफ आहे 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये, परंतु त्याने कोणती चूक केलेली नाहीये. आता मात्र अक्षय परतलाय. पहिला धक्का बसतोय बर्फानी बाबा टेमगरला. धावा झाल्यात 20 ला पहिला फलंदाज बाद. हाय बॉल थोडासा पुढे टाकलेलाच बॉल होता. पॉवर प्लेच्या दृष्टिकोनातून एक चांगला फटका, परंतु हातात खेळला. थोडंसं उंचावरून मारणं गरजेचं होतं, परंतु अक्षयचा फटका मिड ऑनच्या बरोबर हातात गेला आणि विकेट प्राप्त झाले. नवीन फलंदाज इन फॉर्म बॅटर सूरज, सध्या ज्याच्या नावाची चर्चा टेनिस बॉल क्रिकेटच्या वर्तुळात आहे. प्रत्येक स्पर्धेमध्ये चांगले योगदान दिले त्याने. मुरबाडची स्पर्धा असू द्या, तिथे तो चांगला खेळला. त्याच्यानंतर SSCC ट्रॉफी डोंबिवलीमध्ये त्याने चांगली कामगिरी केली. त्याच्यानंतर फलटन मधली स्पर्धा तो तिथे चांगला खेळला. किंजल ट्रॉफीमध्ये नुकतीच बाईक जिंकली आहे. पनवेलची स्पर्धा, देहू रोडची स्पर्धा, अशा प्रत्येक स्पर्धांमध्ये चांगले योगदान तो देत आलाय. आणि आता पुन्हा एकदा BC4 चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये तो टीम बर्फानी बाबा टेमगर कडून खेळताना दिसतोय. दोन्ही बॅटर आता सूरज, एक सूरज पाटील, एक सूरज केने. स्ट्रायकिंग एंडला सूरज केने, नॉन स्ट्रायकिंग एंडला सूरज पाटील. पुन्हा एकदा साहिल थांबलाय रनअप मध्ये. 20 धावा फलकावर. षटक क्रमांक दुसरं. धावा करायचे 53, 53चं लक्ष. नेक्स्ट मॅच अंजुमन स्पोर्ट्स वर्सेस पायनियर स्पोर्ट्स भिवंडी. दोन्ही टीम आता तयार आहेत नेक्स्ट मॅच साठी. पुढे सरसवला, ड्राईव्ह केलाय, कव्हर्स मधून बॉलला काढलंय डीप मध्ये. इन फ्रंट ऑफ स्क्वेअर पुल करत असताना
डीप मध्ये स्क्वेअर लेग सेट केलाय, मिड विकेटला थोडंसं काऊ कॉर्नरला सेट केलंय. अशा परिस्थितीमध्ये खराब स्ट्रोकचं सिलेक्शन बरोबर हातात मारला हा फटका सूरज पाटीलने आणि विकेट मिळाली आहे. साहिलच्या खात्यामध्ये हे दुसरं यश. दोन्ही ओपनरला तंबूचा रस्ता साहिलने दाखवला या ओव्हरमध्ये. बर्फानी बाबा टेमगर या टीमवर थोडासा दबाव नक्की बनलाय, कारण धावा आहेत स्कोअर बोर्डवर आतापर्यंत 21. 53 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. नवीन बॅटर ऋतिक गडक. ऋतिक गडक लाखिवलीचा खेळाडू आहे, परंतु मी मगाशी देखील उल्लेख केला की सिटी फॉर्मॅट मधलं क्रिकेट आहे थोडंसं वेगळं क्रिकेट आहे. इथे संघ मालक आपल्या टीम मध्ये एक एक खेळाडू निवळतो. ऋतिक गडक बॅटची कडा घेतली, विकेट किपरने हा झेल सोडलाय. दिशा द्यायची होती, गाईड करायचं होतं बॉलला, परंतु इथे एक सोप्पा झेल विकेट किपर कडून ड्रॉप होतोय. ऋतिक गडकचा कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका क्रिकेटचा अद्भुत खेळ. एक सोप्पा झेल ड्रॉप केल्यानंतर दबाव पुन्हा एकदा गोलंदाजावर असेल. टीमची धावसंख्या 22. सर्वोपरी प्रयत्न करत असताना दिसतोय गोलंदाजीमध्ये साहिल, परंतु क्षेत्ररक्षकांची साथ लाभणं गरजेचं आहे टीमच्या दृष्टिकोनातून. ऑन साइडला दिशा देत असताना थोडासा शफल झाला, डीप मध्ये फिल्डर ठेवलाय. एक धाव इथे मिळेल. षटक क्रमांक दुसरं इथे संपलंय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोअर बोर्डवर धावा पाहायला मिळत आहेत 23 आफ्टर 2 ओव्हर. आणि आता येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये अजूनही 30 धावांची आवश्यकता. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. BC4 चॅम्पियन्स ट्रॉफी. दीप बेहरिया याचा उल्लेख नक्की कॅप्टनने केला होता मगाशी. शोएब मेमन यांनी सांगितलं होतं दीप बेहरिया टीमच्या स्क्वॉडमध्ये आहे, त्याच्याकडून अपेक्षा आहेत आणि दीप बेहरियाला आता चांगली गोलंदाजी करावी लागेल. दीप बेहरिया आणि तो देखील पॅव्हिलियन एंड कडून गोलंदाजी करताना दिसेल, जिथे आमचा मुख्य व्यासपीठ आहे. पॅव्हिलियन एंड. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, बॅकवर्ड ऑफ पॉइंट, 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये डीप मध्ये कव्हरचा फिल्डर होता, त्याला कदाचित आतमध्ये बोलवलं जातंय. एक्स्ट्रा कव्हर ठेवलाय. कॉमेंट्री बॉक्सच्या समोर लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग. राईटी बॅटरसाठी ही फील्ड प्लेसमेंट. दीप बेहरिया. पहिला बॉल वाईड यॉर्करचा प्रयत्न, अंपायर सिग्नल नो बॉल. विकेटच्या खेळपट्टीच्या बाहेर बॉल पडलाय असं सांगतायत पंच शकील कोटी. अंपायर सिग्नल नो बॉल. नो बॉल म्हणजे नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. शानू कुरेशी, माफ करा, हे पंचांच्या भूमिकेत आहेत आणि त्यांचा निर्णय आलाय फ्री हिट. खोलवा टप्प्याचा बॉल होता, चांगला यॉर्कर, नॉन स्ट्रायकिंग एंडला, रनआउटची संधी, बॉल हातातून निसटलाय. एक धाव सूरजच्या खात्यामध्ये जाईल. सिंगलच्या जोरावर धावा वाढतायत. धावा झाल्या स्कोअर बोर्डवर 25. ओव्हर नंबर 3 इन प्रोग्रेस. एक सोप्पा झेल मगाशी सोडला होता ऋतिकचा, त्याचा फायदा त्याला उचलावा लागेल आणि पाहूया तो फायदा तो उचलू शकतो का, कारण विकेट किपरने ती चूक केली होती. फिल्डिंग तेवढी चांगल्या दर्जाची राहिलेली नाहीये. फुल टॉस, पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. इथे एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना दिसत नाहीये आणि अंपायरचा सिग्नल येतोय बीमर नो बॉल. सो बीमर म्हणजेच काय, नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. अनदर फ्री हिट. आता सूरजसाठी सुवर्ण संधी आहे. 2 धावा ऍड होतील. नो +1. टीमची धावसंख्या 27. 27. निम्म्या धावा झाल्यात. 26 धावा अजूनही करायच्या आहेत. फ्री हिट बॉल बीट केलंय.
थोडासा फ्रंट लेगला पुढे घेत असताना ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता बॅटर सूरजचा. बीट करून बॉल विकेट कीपरकडे. आहे तो डॉट बॉल. ओर पिच बॉल हवेत खेळलाय. फिल्डर आहे डीप मध्ये लॉंग ऑफला, परंतु प्रेक्षक बनून राहील. बॉल सीमारेषा पलीकडे. 6 धावा षटकार. या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 33. सूरजला या लेंथवर तुम्ही गोलंदाजी करू शकत नाही. ओर पिच बॉल त्याला बरोबर व्ही शेप मध्ये खेळलाय. समोर लॉंग ऑफला त्याने मारलाय षटकार. या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 33. धावा करायचे 20. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला यावेळेला उडवलाय बॉल. चांगलं टायमिंग. बॉल सीमारेषा पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा षटकार. सूरज केने इज ऑन फायर नाव. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ अँड एक्स्ट्रा कव्हरच्या बरोबर गॅप मध्ये खेळत असताना सूरज केने, मॅन फ्रॉम बाबाळे, माफ करा गोरसई, सध्या इनफॉर्म बॅटर सूरज. गोरसेचं नाव पवन केने, भावेश आणि सूरज याने चांगलंच चर्चेत आणलंय. एक भावाळीचा सूरज केने. हा गोरसेचा सूरज केने यावेळेला ड्राईव्ह करत असताना खोदून काढलाय ऑन साइडला अलॉंग द कार्पेट. बॉल अडवला जाईल. रनआउटची संधी आणि इथे डायरेक्ट हिट झालाय. 1 धाव मिळेल. सिंगलच्या जोरावर टीमची धावसंख्या 39. धावा. बॅटची कडा घेतली आहे. 1 धाव मिळते. पुन्हा एक सिंगल ऍड होईल. 41 धावा स्कोर बोर्डवर. ओव्हरची समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 41. आता धावा करायच्या येणाऱ्या 18 बॉलमध्ये फक्त 12. तर 12 धावांची आवश्यकता. येणाऱ्या 18 बॉलचा खेळ शिल्लक. भिनार विलेज एंड कडून गोलंदाजीसाठी साकिब. साकिबच्या समोर ऋतिक. नॉन स्ट्रायकिंग एंडला सूरज. राऊंड विकेट हलक्या हाताने ढकललाय. 1 धाव इथे मिळेल. सेन्सिबल क्रिकेट ऋतिकचं, त्याला माहिती आहे. भन्नाट फॉर्म मध्ये सूरज त्याला स्ट्रायकिंग एंडला आणलं तर सामना लवकर संपू शकतो आणि बरोबर तेच डावपेच आहेत. बर्फानी बाबा टेमगर, दिनेश चौधरी फॅम टीम. एक फॅमिली असते प्रत्येक सिटी क्रिकेट ज्यावेळेला एक संघ निर्माण करतो. जसं IPL मध्ये फ्रँचाइज क्रिकेट खेळलं जातं. मुंबई इंडियन्स, CSK, RCB, तसं या परिसरामध्ये एक एक संघ मालक आपल्या टीम मध्ये खेळाडूंची निवड करतात. ते खेळाडू एकत्रित येऊन खेळतात. फुल टॉस बॉल हवेत खेळलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. क्षेत्ररक्षक येतोय. पुन्हा एकदा कॅच ड्रॉप. सोपे सोपे झेल आज ड्रॉप केलेत विक्टोरियन्स टीमने. त्याच्यामुळे हा सामना जास्तीत जास्त सोपा होतोय बर्फानी बाबा टेमगर साठी. 1 धाव इथे मिळते. टीमची धावसंख्या 43. धावा करायचे 10. ऋतिक गडक स्ट्रायकिंग एंडला. बॅटच्या अगदी टोला लागलाय बॉल. डीप मध्ये फिल्डर आहे. बॉल त्याला बीट करून जाईल सीमा पार. येतोय चौकार.
धावा येणं गरजेचे आहे. ऋतिक कडक देखील सांगतोय. ऋतिक गडकच्या बॅटमधून कडक आलाय. चौकार पण खाली लागलाय बॅटच्या बॉटमला, तरी देखील 4 धावा मिळत आहेत. राऊंड विकेट. कमी गतीने टाकलेला बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. अलॉंग द कार्पेट डीप मध्ये बॉल अडवला जाईल काऊ कॉर्नर रिजन मध्ये. तोपर्यंत सिंगलने स्ट्राईक रोटेट करत असताना ऋतिक. टीमची धावसंख्या सिंगल बरोबर आतापर्यंत 48-48. धावा करायचा सामना जिंकण्यासाठी फक्त 5. स्ट्रायकिंग एंडला सूरज. लेग स्पिन आणि बरोबर सूरजने गॅप मध्ये खेळलाय. स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या बरोबर मधली गॅप शोधली. बॉल सीमा पार. येतोय चौकार. आता स्कोर लेवल. 1 धावेची आवश्यकता बर्फानी बाबा टेमघरला सेमी फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी. विक्टोरियन स्पोर्ट्सने देखील या स्पर्धेमध्ये चांगला प्रवास त्यांचा राहिला. चांगलं क्रिकेट ते खेळले, परंतु शेवटी बर्फानी बाबा टेमघर हा थोडासा वरचढ संघ वाटला या मॅच मध्ये. पिच बॉल खोदून काढलाय समोर व्ही शेप मध्ये. साईड स्क्रीनच्या दिशेने हा फटका सीमारेषेवर अडवला जातोय. तोपर्यंत 1 धाव मिळते आणि बर्फानी बाबा टेमघर दिनेश चौधरी फॅम टीम या स्पर्धेच्या सेमी फायनल मध्ये दाखल. अभिनंदन. सामना इथे संपलाय. सामना तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल सूरज किनेला. 11 बॉलमध्ये 22 धावा, एका षटकामध्ये गोलंदाजी करत असताना 1 विकेट घेतली आहे. सूरज ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. तीन विकेट घेणारा मनोज घाटाळ याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सूरज केने सुपूर्द करतायत. तर मनोज ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. 3 विकेट ज्याने घेतल्या. अभिनंदन. दिनेश चौधरी यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक देखील इथे दिलं जाईल. अशफाक पनवेलकर पायनियर स्पोर्ट्सचे एक्स कॅप्टन यांच्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे दिला जातोय. अभिनंदन.
चला सेकंड सेमीफायनलचा सामना अगदी क्वार्टर फायनलचा सामना थोड्याच वेळात तुमच्या भेटीला येतोय. दोन्ही टीम लवकरात लवकर सामना सुरू करायचा आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण राहुल भोईर